लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 1500 अधिक 1500 3,000 रुपये आताच 5 मिनिटांपूर्वी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना आताच अर्ध्या तासापूर्वी म्हणजे 30 मिनिटाच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही म्हणजेच लाडकी बहीण योजना बंद झाली। तर अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींचा गैरसमज झालेला होता। तर हाच गैरसमज दूर करण्यासाठी आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आताच 5 मिनिटांपूर्वी बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या सुरुवातीला येत नसतो, परंतु लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोडण्यात येणार होता। परंतु राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आणि या निवडणुकांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज सुरू होतं। त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना जरी नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उलटून गेलेला असेल, नोव्हेंबर महिना संपून गेलेला असेल, तरी पण लाडक्या बहिणींनो आता या डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 रुपये एकत्रित या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आताच 5 मिनिटांपूर्वी बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली आहे। कारण राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांचा पक्ष शिवसेना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तर या तिन्ही पक्षांना आणि या तिन्ही नेत्यांना लाडक्या बहिणींची गरज भासलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये या तिन्ही पक्षांतील तिन्ही मोठमोठ्या नेत्यांना लाडक्या बहिणीच्या मतदानाची गरज आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आताच 5 मिनिटांपूर्वी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना फक्त तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती। म्हणजेच लाडक्या बहिणींना 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। तर या लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या मुहूर्तावरतीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला सुरुवात करण्यात आलेली होती की सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 3 गॅसचे 2,500 रुपये जमा होतील। परंतु आता 28 जून 2024 संपूर्ण सरासरी 1.5 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींकडून सरकारवरती प्रश्न उचलण्यात आलेला होता। लाडक्या बहिणी वारंवार सरकारला विचारत होत्या की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते 1,500 रुपयाप्रमाणे मिळत आहेत, परंतु तुम्ही आम्हाला शब्द दिलेला होता की प्रत्येक वर्षाला 3 गॅसचे 2,500 रुपये देऊ, तर तुम्ही अजून गॅस कनेक्शनचे पैसे का दिलेले नाही? तर यावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार आणि पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना हाच प्रश्न विचारलेला होता की गॅस कनेक्शनचे पैसे कधी देणार? तर आताच
5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना, सर्व पत्रकार बांधवांना, पत्रकार ताईंना या ठिकाणी माहिती दिलेली आहे की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करत असतो। आम्ही 28 जून 2024 रोजी शब्द दिलेला होता की लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ अशाच पद्धतीने देऊ आणि आता 1.5 वर्ष संपत आलेला आहे। तर या 1.5 वर्षांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत 16 हप्ते जमा झालेले आहेत। आज 17 नोव्हेंबरचा हप्ता, 18 डिसेंबरचा हप्ता वाटप करत आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आज तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे आणि 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून पुढील 4 दिवस त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा शब्द, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा 100% खरा असतो। ते दिलेला शब्द पाळत असतात। लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा याचा 100% अनुभव आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या शब्दावरती विश्वास ठेवू शकता। तुम्हाला सुद्धा गॅस कनेक्शनचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये वाटप केले जात आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि नोव्हेंबर डिसेंबर या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, एकत्रित 5,500 रुपये सर्व बहिणींना वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता वाटप होत आहे। त्यासोबतच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, उद्या खात्यामध्ये जमा होईल। या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल होत होत्या। तुम्ही सुद्धा त्या बातम्या पाहिलेल्या असतील, तर त्या बातम्या पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर बघा लाडके बहिणींनो, मागे ज्या बातम्या फिरत होत्या, मागे ज्या तुम्हाला या ठिकाणी बातम्या दाखवल्या जात होत्या की बहिणींना 2 हप्ते जमा झाले, 2 हप्ते जमायला सुरुवात झाली, या जिल्ह्यांमध्ये, या तालुक्यांमध्ये, या गावांमध्ये पैसे आले। तर बघा लाडके बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याच्या अगोदर पैसे सोडलेले नव्हते, त्या सर्व अफवा होत्या, अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आजपासून पुढील 4 दिवस सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता वाटप करण्यासंदर्भात सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शासन निर्णय म्हणजेच GR काढण्यात आलेला आहे आणि या GRच्या माध्यमातून राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बहिणीने यापुढे कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये अजून अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत, तरी पण त्या सरकारच्या नजरचुकीने लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या 17 हप्त्यासाठी, डिसेंबरच्या 18व्या हप्त्यासाठी या ठिकाणी नवीन नियम, नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी नवीन पात्रतांमध्ये, नवीन अटींमध्ये, नवीन शर्तींमध्ये बसत असतील त्यांना आज नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी अटींमध्ये, शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अटी, शर्ती आणि पात्रता पहा तरच तुम्हाला पैसे जमा होतील। जर अटींमध्ये बसत असाल तर काळजी करायची गरज नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 5 कामे केलेली असायला पाहिजेत। ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 5 कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या लाडक्या बहिणी 5 कामे करतील तर त्यांच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे जमा होतील। त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडचण सुद्धा
येणार नाही। कारण लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कोणत्या ना कोणत्या महिन्याचा हप्ता वाटप केला तर त्यावेळेस भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येत नसतात, भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे अडकत असतात। तर त्याचे प्रमुख 5 कारणे सांगण्यात आलेले आहेत। तर या 5 कारणांमुळे भरपूर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा ज्यावेळेस हप्ता सोडण्यात येत असतो त्यावेळेस त्या बहिणींना या 5 कारणांमुळे पैसे येत नसतील। तर बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक काम करायचं आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता वाटप केल्यानंतर त्यांना पैसे येत नसतील तर त्यांनी महत्त्वाची 5 कामे करायची आहेत। 5 कामे केल्यानंतर तुम्हाला चालू महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आणि जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे मिळालेच नसतील तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा वाटप केले जात आहेत। तर या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। पुढचे 3 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। जर तुम्ही मागचे काही मिनिटं या ठिकाणी नजर चुकीने थोडेफार बघितले असतील किंवा थोडेफार पाहिलेले नसतील, हा व्हिडिओ तुम्ही मागच्या काही मिनिटांपासून पाहत आहात, परंतु मागच्या काही मिनिटांपासून जर तुम्ही कसंही पाहिलं असेल म्हणजेच तुम्ही सिरियसलीपणे हा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही। ज्यांनी सिरियसपणे हा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना सुद्धा काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी पुढचे 3 मिनिटं या ठिकाणी नजर ठेवून व्हिडिओ या ठिकाणी कान देऊन ऐकदिल्या त्या लाडक्या बहिणींनाच कळणार आहे की त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही, आणि ज्या लाडक्या बहिणी पाहायचं आहे म्हणून पाहणार आहेत त्यांना या ठिकाणी कळणार नाही की त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, पुढचे 3 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे आहेत। 3 मिनिटं शांतपणे हा व्हिडिओ ऐकायचा आहे। जर तुम्ही या ठिकाणी काय काम करत असाल म्हणजेच तुम्ही शेतामध्ये काम करत असाल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असाल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 3 मिनिटं या ठिकाणी वेळ काढायचा आहे। शक्य असेल तर वेळ काढा, जर तुम्हाला या ठिकाणी शक्य नसेल तर तुम्ही रात्री हा व्हिडिओ पाहू शकता। ज्यावेळेस तुमची कामावरून सुट्टी होईल त्यावेळेस हा व्हिडिओ पाहू शकता। परंतु ज्या लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला निवांत असतील तर त्या लाडक्या बहिणींनी फक्त 3 मिनिटं वेळ काढायचा आहे। 3 मिनिटांमध्ये त्यांना संपूर्ण जिल्ह्यांची बँकांची यादी कळणार आहे, त्यांना पैसे येणार आहेत का हे सुद्धा त्यांना समजणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारच्या माध्यमातून कालच GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेली होती की लवकर नोव्हेंबर हप्ता आणि डिसेंबर महिना वाटप करण्यासाठी GR काढा। तर कालच सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 अधिक 1500 3000 रुपये वितरित करण्याबाबत म्हणजेच लाडक्या बहिणींनो, काल GR आल्यामुळे आजपासून निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। कारण मागच्या 2 दिवसांपासून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजे 7200 कोटींचा निधी या ठिकाणी या 2 हप्त्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले होते। या ठिकाणी 7200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रमुख 10 बँकांमधून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। तर या ठिकाणी त्या 10 बँकांची यादी आणि आजच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। तर ती गोष्ट म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना हे पैसे मिळतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। तर या सरकारने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी सदृढ बनवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना पैसे मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला
असेल ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी अपात्र असून ते पैसे घेत असतील, ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त झालेलं असेल, ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या काही महिन्यांपूर्वी किंवा चालू महिन्यामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली असेल किंवा ज्यांचं उत्पन्न या चालू महिन्यामध्ये वाढलेलं असेल, तर अशा अपात्र बहिणींनी आपला अर्ज अंगणवाडी सेविकांकडे सरेंडर करायचा आहे किंवा महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम किंवा महिला व बालिका विभागाच्या ऑफिसला आपला अर्ज द्यायचा आहे आणि आम्ही सध्याच्या स्थितीला अपात्र आहोत अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आहे। त्यावेळेस ते निर्णय घेतील की या ठिकाणी तुम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे द्यायचे आहेत की नाही। कारण लाडकी बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांमधील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, त्यांनी हा लाभ सुरळीतपणे घ्यायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला काही नियम अटी शर्ती सांगितलेल्या आहेत। आता तुम्हाला जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवतो। तर बघा लाडक्या बहिणींना सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, परभणी, बीड, जालना, अहिल्यानगर, त्यासोबत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, सातारा अशा राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी या 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील। उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमवणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारला मतदानाची गरज आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पुढच्या 8 ते 8 दिवसाच्या अगोदर हे पैसे जमवण्याची दाट शक्यता आहे। महत्त्वाची कामे